आणि दरम्यान ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत सध्या आपल्या सोबत आहे। सुनीलजी, आपण ही दुर्घटना पाहतोय, प्रशासनाचा अत्यंत निष्काळजीपणा आपण हा पाहतोय। ही काय पहिली घटना नाहीये मुंबईमधली, याच्या आधी सुद्धा अनेक घटना घडून गेलेल्या आहेत। अनेकदा कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करत आलेलं आहे। आपली प्रतिक्रिया? बघा, ही आजची जी घटना घडली अत्यंत वाईट आणि दुर्दैवी आहे। या घटनेमध्ये एक रिक्षा आणि एक गाडीच्या खाली चिरडले गेले। आतमध्ये 2 माणसं आहेत अजून अशी माहिती आहे। परंतु ही जी घटना आहे याच्यावरती सरकारचा याच्यावरती जी वचक पाहिजे तो नसल्यामुळे त्याच्या घटना घडत आहे। संपूर्ण मुंबईमध्ये इकडे तिकडे अशी कामं चालू आहे। सरकारचे लक्ष नसल्याने, सरकार फोडाफोडी पाडण्यामध्ये व्यस्त असल्याने कॉन्ट्रॅक्टर मारले गेलेले आहे आणि त्यामुळे ह्या घटना घडत असतात। आजची घटना जी मुलुंडला घडलेली आहे अत्यंत वाईट आहे, दुर्दैवी आहे। या घटनेचा मी निषेध करतो आणि सरकारला माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या ठिकाणी असे कामं चालू असतील त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी लक्ष देऊन ते पाहिलं पाहिजे। नाहीतर काय, रोडला काम चालू असताना खाली गाड्या जात असतात, लोक जात असतात। आज ही घटना घडली, पुढे ही घटना होऊ नये याची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे। पण सुनीलजी, आपण पाहतोय सध्या कशा पद्धतीनं हा स्लॅबचा तुकडा कोसळला। प्रशासनाचा एकही माणूस या घटनास्थळावरती आता तिथे उपलब्ध नाहीये। महापौर म्हणतात की या प्रशासकीय अधिकाऱ्यावरती कारवाई केली जाईल आणि तिथल्या कंत्राटदारावरती सुद्धा कारवाई केली जाईल। कारवाई केल्यानंतर सुद्धा मुंबईकरांच्या सुरक्षेचे प्रश्न सुटतील का, काय वाटतंय? काही कारवाई त्या कॉन्ट्रॅक्टरवर होणार नाही आणि कुठल्याही प्रकारची जबाबदारी सरकार घेणार नाही। कारण या सरकारला कुठेही ह्या गोष्टींसाठी वेळ नाही। हे सरकार इकडे तिकडे कुठे ह्याला पाड त्याला घे, ह्याला जोड, अमुक कर, ह्याच्यामध्येच बिझी आहे। कुठलं सरकार पाडा, कुठले आमदार फोडा, कुठले खासदार फोडा, याच्यात बिझी असल्यामुळे सरकारला ह्या घटनेसाठी त्यांना वेळ नसल्यामुळे अशा घटना ह्या मुंबई आणि महाराष्ट्रात घडत राहणार। नक्कीच, धन्यवाद सुनीलजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आणि आपण पाहतोय सध्या काही वाहनं सुद्धा या स्लॅब खाली दबल्याची माहिती आहे। कुठलीच कारवाई केली जाणार नाही असं सुद्धा आता ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊतांनी जय महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं। मेट्रो प्रकल्प सुरू होण्याआधीची ही गंभीर दुर्घटना घडलेली आहे। मुंबईकरांचे हाल सध्या या अशा दुर्घटनांमध्ये होत आहेत। ही काय पहिली दुर्घटना नाहीये, याच्या आधी सुद्धा अनेक दुर्घटना या विकास प्रकल्पांमध्ये घडलेल्या आहेत। एकदा भिंत सुद्धा कोसळली होती एका विकास कामादरम्यान आणि आता या मेट्रोच्या प्रकल्पाचा एक जो स्लॅबचा तुकडा आहे तो या ठिकाणी पडला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। इतर 4 जणांची प्रकृती सुद्धा गंभीर आहे। या जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत। त्यातल्या एकावरती ICU मध्ये सध्या उपचार केले जात आहेत। जखमींना नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। घटनास्थळी सध्या महापौर रितू तावडे या पाहणीसाठी तिथे पोहोचलेल्या आहेत। मेट्रो प्रकल्प सुरू होण्याआधीच गंभीर दुर्घटना घडल्यानं सध्या तिथे पोलीस सुद्धा आलेले आहेत। अग्निशमन दलाचं एक पथक सुद्धा बचाव कार्यासाठी तिथे पोहोचलेलं आहे। एक रिक्षा या ठिकाणी आपल्याला दिसतेय, कशा पद्धतीने या रिक्षावरती हा स्लॅबचा एक तुकडा पडला आणि त्यामध्ये रिक्षाचे काय हाल झालेत आपण ते या दृश्यांमधून पाहतोय। शेजारी असलेल्या 4 चाकीवर सुद्धा हा स्लॅबचा अर्धा भाग कोसळला आणि तिचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आपण सध्या पाहतोय। एकाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती सध्या आपल्याला समजते।